समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनासाठी काही दिवसांपासून सुरू असलेली लगबग आज पराकोटीला पोहोचली आहे। आज बुधवारी घराघरात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना होत असून पुढील 10 दिवस भक्ती सोहळ्याची पर्वणी रंगणार आहे। सार्वजनिक गणेश मंडळांनी आकर्षक देखावे उभारून उत्साह वाढवला आहे। यंदा राज्य शासनानं गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिल्यानं प्रशासनानेही स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे। दरम्यान मूर्तीपूजेचे साहित्य व सजावटीसाठी भाविकांची बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली। भक्तिमय वातावरणात बाप्पाच्या स्वागताला संपूर्ण शहर सज्ज झालं आहे। आज गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे अँड सगळे आज आपल्या समाजामध्ये गणपती बाप्पांचा खूप मोठा एक असा प्रभाव राहतो आणि गणपती बाप्पाला आम्ही आपल्या समाजामध्ये एक वेगळं स्थान राहते। तर आज गणपती बाप्पांचं आज आगमन झालेलं आहे, त्यामुळे सगळ्या समाजामध्ये आज एक वेगळी खुशीची प्रवाह आलेली आहे आणि सगळेजण याला सुखरूप आणि आनंदाने आम्ही याला आज आम्ही याला एक्सप्रेशन करतो किंवा आम्ही सेलिब्रेशन करतोय। गणपती बाप्पा जेव्हा येतात तेव्हा एक वेगळाच आनंद राहतो आणि समाजामध्ये ते एकजुटीचा जो एक इतिहास मध्ये आपला जोडला होता, तो एक इतिहास आम्ही नाही का पुन्हा नाही का आम्ही त्याचा याच लेवलवर आम्ही सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत राहतो। तो गणपती बाप्पा आला त्यामुळे नाही का समाजामध्ये आज एक वेगळीच लहर आलेली आहे। तर आम्ही पण खुश आहे। आमच्या घरी पण आज गणपती बसतात। तर एक 5 दिवस आमच्या घरी खूप चांगल्या प्रकारे आम्ही त्याला आनंद साजरा करतो। गणपती आपलं महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, मराठी माणूस, आणि यामुळे दरवर्षी आपण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत राहतो। गणराया आल्याने 10 दिवस आपण खूप प्रसन्न राहतो आणि गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत राहतो। गणपती बाप्पा मोरया।